हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी भाग्यश्री. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे 32 साईजची बाही कटिंग. तर चला तर मग सुरुवात करूया. मी इथं 9 इंचाची घडी घेतलेली आहे. आता मी इथं बाही उंची 6 टाकत आहे प्लस 1.5 इंच. साधा ब्लाऊजची बाही आहे म्हणून मी इथं 7.5 इंच टाकत आहे. तुम्ही इथं बघू शकता 9 इंचाची घडी आहे ही. आता इथून आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे, कारण का बाही मोठी असल्यामुळे आपल्याला खालच्या साईडने 3 इंच घ्यायचं, वरून आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आणि बाहीला आकार द्यायचा. इथं मी दंडघेर टाकते, दंडघेर प्लस 1.5 इंच. आता इथं मी बाहीला आकार देऊन घेते. तुम्ही इथं बघू शकता एकदम व्यवस्थित असा आकार बाहीला द्यायचा. आणि इथून आता मी 1 इंच घेते आणि खालून 1.5 इंच. आणि इथून आपल्याला आतल्या मुंड्याला आकार द्यायचा आहे, फिश आकार. इथून मी 3.5 इंच घेते 1.5 इंचापासून आणि इथून अर्धा इंच. आता आपल्याला फिश आकार द्यायचा आहे. इथं मी फिश आकार देते बाहीला. एकदम व्यवस्थित असा आकार द्यायचा म्हणजे आपली बाही परफेक्ट येते. इथं बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित असा आकार आलेला आहे. बाही मोठी असल्यामुळे आपल्याला खालून 3 इंच घ्यायचं आहे. आता मी इथं लाईन मारून घेते आणि कट करून घ्यायचा. एकदम व्यवस्थित अशी बाही आपली तयार होती. साधी सोपी पद्धत आहे. 9 इंचाची घडी आहे, 32 साईजची बाही आहे ही. 9 इंचाची घडी टाकलेली आहे. आता मी इथं कट करून घेते बघा. आतला मुंडा कट करायचा. माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी पुन्हा चांगले व्हिडिओ घेऊन येईन. अशी आपली बाही तयार झाली. आणि मी 32 साईजची कटोरी पेपर कटिंग ही दाखवलेली आहे. माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही पाहू शकता. एकदम साधी सोपी पद्धत. व्हिडिओ आवडल्यास